नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लालबाग परळ आणि लालबाग परळला जाऊ आणि गणेश गल्ली आणि चिंचपोकीच्या चिंतामणीच्या मंडपात पण जाऊन बघू आपण काय अपडेट आहे. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत लावा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा आपलं सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. मित्रांनो, आता आपण अपडेट व्हिडिओ बनवायला आलेलो आहे. लालबाग नंतर गणेश गल्ली नंतर मग चिंचपोकीचा चिंतामणी इथले अपडेट व्हिडिओ बनवणार आहे. काय काय झाले काम ते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. हे बघा इथं काहीच काम नाही. गेटवर आलेलो आहे आपण. गेट तर नॉर्मल जी अशी असते गेट तशीच आहे. आता आपण पुढे जाऊन बघूया काय काय काम झाले ते. चला. तर मित्रांनो, गणेश गल्लीला आलेलो आपण. इथं तर काय एवढी अपडेट नाही. हे बघा मित्रांनो, ही जी जुनी ट्रॉली आहे ना आणि ही नवीन ट्रॉली आहे. बाकी तर काय अपडेट नाही मित्रांनो, सर्व अजून जे नॉर्मल आहे तसंच आहे. यांचं वाटतं गुरुपौर्णिमा होताच ह्यांची तयारी सुरू होईल, बेंडपची सर्व. आपण इथून पुढे जाऊ आणि पुढे जाऊन बघूया काय काय अपडेट आहे अजून. एवढीच होती गणेश गल्लीची अपडेट. तर चला. तर मित्रांनो, आता आपण मुंबईच्या राजाची जी बॅक साईडची गल्ली आहे जिथून मुंबईचा राजा येतो नॉर्मली बाहेर, त्या साईडला आलो. हा मंदिर आहे आणि मित्रांनो ह्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे ह्या दोन बिल्डिंगच्या मध्येच मुंबईचा राजा बसतो. मित्रांनो तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा मित्रांनो, या दोन बिल्डिंगच्या मध्येच प्रॉपर इथेच मुंबईचा राजा बसतो. आता तरी इथे काही काम नाही, कारण काय झालंच नाही अजूनपर्यंत. अपडेट व्हिडिओ तुम्हाला जसं तुम्हाला सांगितलं गुरुपौर्णिमा होईल तसेच अपडेट व्हिडिओ चालू आहेत. तर आपण पुढे जाऊन बघूया आता काय काय अपडेट आहे. तर आपण इथून लालबागच्या राजाला जाऊ. चला. तर मित्रांनो, इथून आपण आता लालबागला झालो. लालबागच्या राजाला तर आपण बॅकच्या साईड म्हणजे मुंबईच्या राजाचा बॅकग्राऊंडचा साईड आहे, बॅक साईड तिथून आलेलो आहे. आता इथून आपण जाऊ लालबागच्या राजाला. चला. बघा मित्रांनो, लालबागचा राजा तर तिथून सीधा गेलात तर लालबागचा राजा लागतो. म्हणजे जी बाजूची गल्ली आहे लालबागच्या राजाची, तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दाखवतो. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ पण शकता. तर चला. तर मित्रांनो, आपण इथून बाहेर आलो आणि हे बघा इथेच लालबागच्या राजाच्या समोर बघा लालबाग एरियात आलो आपण. समोरच लालबागच्या राजाचे गेट बनते, तुम्हाला जर माहीत असेल. आणि या साईडला मुंबईचा राजाचे गेट आहे. म्हणजे मुंबईचा राजा त्या साईडला बसतो आणि लालबागचा राजा ह्या साईडला. आणि समोर सीधा गेला ते चिंतामणी आहे. तर जाऊन पुढे बघूया आता काय काय अपडेट आहे लालबागला. चला. तर मित्रांनो, आता आपण लालबागला आलेलो, लालबागच्या राजाच्या मंडपाच्या इथे. तर इथली अपडेट जाणून घेऊया आपण. हे बघा मित्रांनो, ह्या साईडला ती नॉर्मल गल्ली आहे आणि इथूनच पुढे गेलात तर लालबागची गल्ली लागते, चालू होते. जाऊया पुढे जाऊन बघूया. चला. तर मित्रांनो, आपण लालबागच्या राजाच्या एक गल्लीत आलेलो आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया काय अपडेट आहे. हे बघा म्हणजे मसाला बिसालेवाल्यांची मेन गल्लीत गेल्यावर आपण दाखवूया. चला. तर मित्रांनो, जे म्हणजे मुखदर्शनला येतात तिथली तर काही अपडेट नाही मित्रांनो, अजून तर काही केलं नाही या लोकांनी. पण मित्रांनो, लालबागच्या पाद्यपूजन तर झालेलं आहे. कधी झालेलं रे मित्रांनो? 9 जूनलाच ह्यावर्षी लालबागच्या पाद्यपूजन झालेलं आहे. आपण तिथली अपडेट जाणून घेऊयात. चला. इथली तर काय अपडेट नाही अजूनपर्यंत. जी मुखदर्शनची लाईन असते नॉर्मली तिथे काय अपडेट नाही. आता पुढे जाऊन बघूया काय अपडेट आहे काय. त्याची अपडेट आहे की लोखंड बिकांचे सामान आणून ठेवलं आहे. आपण एक्झॅक्ट लालबागच्या इथे बसतो मित्रांनो. इथे एक्झॅक्ट समोर, तिथे समोर ते लालबागचं मंदिर आहे, म्हणजे हनुमानचं मंदिर आहे. आणि समोरच त्याच्या हे सगळं सामान मिळून आणलेलं आहे लालबागचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि तर काही अपडेट नाही इथली, एवढीच काहीशी अपडेट आहे. आणि मित्रांनो, हे बघा अशी काय अपडेट आहे मित्रांनो लालबागच्या राजाची इथली. म्हणजे अजूनपर्यंत काम तर स्टार्ट नाही केलं पण सामान आणून ठेवलं. हे बघा ह्या साईडला लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. अशीच काय अपडेट होती. आता इथून आपण चिंचपोकीला जाऊ. नंतर तेजूगायचे पण मित्रांनो काय अपडेट नाही अप्रॉक्स. तिथे पण काही झालं नाही अजून का. ते बिल्डिंगचं काम चालू आहे त्यांच्याच एरियातलं. तर सामान तर आणून ठेवलं आहे. पुढचं म्हणजे आपण येत्या 2-3 दिवसात परत एकदा व्हिजिट करू, तेव्हा अजून बघू काय काय आणतात ती लोक. नॉर्मल लोखंड बिकांचे सामान आणून ठेवले. आता आपण जाऊ पुढे आणि बघू काय अपडेट आहे अजून. तर मित्रांनो, जो झिगझॅग होतो मुखदर्शनला लालबागच्या राजाचा, तो मेनली इथे होतो. तर तिथे पण तयारी सुरुवात केली ती बघा. तिथे सुद्धा आणून ठेवले आहेत. आता जेव्हा काम चालू होईल तेव्हा पण आपण अपडेट व्हिडिओ बनवायला येऊ. आपण अशीच नॉर्मल अपडेट व्हिडिओ बनवतो. असं काही काम तर चालू नाही झालं इथे. हे बघा. पण हे बघा तिथे सुद्धा लोखंड बिखंड आणून ठेवलं आहे. ते बघा म्हणजे काम चालू होणार आहे थोड्याच दिवसातच. आपण तेव्हा पण अपडेट व्हिडिओला जाऊ आणि बनवू तुमच्यासाठी अपडेट व्हिडिओ. आता इथून आपण चिंचपोकीच्या चिंतामणीच्या इथे अपडेटला जाऊया. चला. तर मित्रांनो, आपण आता चिंचपोकीच्या चिंतामणीच्या एंट्री गेट म्हणजे चिंचपोकीच्या चिंतामणीची मेन लेन आहे तिथे आलेलो आहे. आणि मित्रांनो, ह्या वर्षीची थीम जशी मला असं ऐकण्यात आलं आहे की यावर्षी कांताराची थीम आहे चिंचपोकीच्या चिंतामणीची. तर थीम त्यांनी रिव्हील केली आहे.
अप्रॉक्स ती रील बघता तर मला तीच वाटते ह्यावर्षी कांताराची थीम असण्याची. आपण आता मंडपात जाऊन बघूया अपडेट काय आहे. तर इथे काय तर अपडेट नाही आहे, नॉर्मल इथे काय अपडेट नसते, लाईटिंगच असते. AI फेस. आपण पुढे जाऊन बघूया चला. तर मित्रांनो आपण आलेलो आता चिंचपोळीच्या चिंतामणीच्या मंडपात. इथं चिंचपोळीच्या चिंतामणी बसतो मित्रांनो. आणि आत्ताची नवीन ट्रॉली आणि जुनी ट्रॉली. तर अपडेट तर अशी काय आहे नाही इथे सुद्धा. हे बघा आणि बॅनर म्हणजे लोगो लावला आहे चिंचपोळीच्या चिंतामणीचा. आणि मित्रांनो जसं नॉर्मल मंडप असतो नॉर्मल डेजचा तसंच आहे. बाकी काय तर झालं नाही अजूनपर्यंत ह्यांचंसुद्धा इथे काम. त्यांचं वाटतं पाठपूजन नंतर ह्यांचं पण पाठपूजन का ह्याचं पाद्यपूजन का पाठपूजन असतं तेव्हा ह्यांचं मंडपाचं काम चालू होईल मला वाटतं. जसंच पाठपूजन यांचं पण घडेल तसं. अशीच काय अपडेट होती मित्रांनो ह्या वर्षी गणेशोत्सवाची. जेवढे अपडेट होते 3 मंडळांचे म्हणजे मोठे मंडळ त्यांचे तुम्हाला दिले. आता इथून आपण परळच्या राजाला सुद्धा जाऊ, तिथले अपडेट देऊ आणि तेजुकायचे पण अपडेट दाखवू तुम्हाला काय काय आहे. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. तर मित्रांनो आपण तेजुकायच्या इथं आलो आहे. तेजुकायच्या इथं काहीच अपडेट नाही मित्रांनो. हे बघा बिल्डिंगचं काम चालू आहे इथे. इथेच बसतो तेजुकायचा राजा. अजूनपर्यंत त्यांचं काही काम चालू नाही झालं आहे. अप्रॉक्स बिल्डिंगचंच काम चालू आहे. गणपतीनं मला वाटतं काम चालू आहे यांचं. हे बघा इथेच मागच्या वर्षी होतं, काही काम तर नाही. आता मित्रांनो आता इथून आपण परेलच्या राजाला जाऊ, म्हणजे परेलच्या राजाला जाऊ, तिथली अपडेट बघू तिथे काय अपडेट आहे. आणि मग हा व्हिडिओ तिथंच संपू आपण. आणि उद्या मित्रांनो आपण परेल वर्कशॉपची अपडेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मित्रांनो आता आपण परळच्या राजाच्या गेटला आलेलो. गेटचं तर काय काम झालं जसं तुम्ही बघताय. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय काम झालं आहे. आपण इथून रस्ता क्रॉस बघूया आणि तुम्हाला आतमधली अपडेट सांगतो की आतमध्ये काय काम झालं परळच्या राजाच्या इथे. तर चला मित्रांनो आपण आलेलो आहे परळच्या राजाच्या इथे, म्हणजे इथे बसतो तिथे मेन एरियात, मेन गल्ली आहे. आतमध्ये तर काय अजूनपर्यंत अपडेट दिसत नाही. बघूया आतमध्ये जाऊन काय काय चालू आहे. चला तर बघा मित्रांनो आपण परळच्या राजाच्या इथे आलेलो आहे. समोरच ट्रॉली आहे बघा मित्रांनो, दिसते तुम्हाला. आणि इथे सुद्धा काही अपडेट नाही आहेत. यांचंसुद्धा जेव्हा पाठपूजन किंवा पाद्यपूजन चालू होईल तेव्हा त्यांचीसुद्धा मंडपाचं काम चालू होईल. तर अशी काय अपडेट होती मित्रांनो लालबाग परळ गणेश म्हणजे लालबाग परळच्या मंडळांची. 4-5 मंडळांची तुम्हाला दाखवली आहेत अपडेट. मित्रांनो जसं तुम्ही व्हिडिओ बघितलात आपण उद्या परेल वर्कशॉपची अपडेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानंतर मग आपण परवा हेतवाडीची अपडेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा आपलं सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला.